खाली पलीकडे पुन्हा तुम्ही सुरू करा. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. आज 48वी आपली कार्यशाळा आहे एनडीसी सुलेमान लेणी, जो सुलेमान डोंगर आहे, म्हणजे इथे सुलेमान नावाचा व्यक्ती राहता, तर त्यावरून या लेणीला सुलेमान लेणी असं संबोधन किंवा नाव पडलं आहे. आपण बघू शकता की बाजूच्या डोंगरामध्ये कपिची जी लेणी आहे, लेण्याची लेणी, त्याचाच एक भाग आहे. तर हा पार्ट खूप वेगळा आहे. सॉरी. तर इथे आपण पाहू शकता, इथे स्तूप खूप हा स्तूप आपण पाहू शकता थोडा काढल्यासारखा आहे, फक्त याला छत्रावलीवरती नाही. आणि आज आपण जे श्रमदान केलं, आपण सगळ्यांनी जे काही श्रमदान केलं, श्रमदान मोहीमची साफसफाई केली, मला वाटतं आजवर कोणी केली नसावी अशी, बरोबर ना? एवढं आपण असं बोलते असं नाही, म्हणजे एवढं कार्य जे आपले संवर्धक, म्हणजे सर्व जे भिक्खू निवास आहे, आम्ही तिथेही गेलो, त्यानंतर सर्व साफसफाई केली. नंतर इथे आता जे होते भिक्खू निवास, तिथे आम्ही गेलो, तिथे भरपूर स्तूप आहे, त्यानंतर भिक्खू निवास आहे. हो, समोर अर्धा चांगले सर होते, किशोर सर होते, नापेड सर होते, राठी सर होते. तर तिथे पण भरपूर म्हणजे असं बदाम काढले आहे, त्याच्यामध्ये भरपूर नाव आहेत आणि खूप आश्रित काहीतरी असं तिथे लिहिलंय. तर त्या तिथे खूप गरजेचं होतं तिथं, कारण तिथं खूप साफसफाई करायची होती, पण वेळेअभाव आम्ही ते केलं, कारण आपलं इथं प्रोग्राम झाला आणि तसं होतं. पण आम्ही वरती तर गेलो, आम्हाला खाली यायला खूप डोळे लागले, म्हणजे खूप वाट लागली. आता मी बोलते पण आलो, आमचे आर्टिस्ट सर, दाभाडे सर, प्रतीक सर, किशोर सर, चांगले सर, आम्ही सगळे एका ठिकाणी साहेब पण आलो. तर आपण मुद्द्यावर येऊया. तर आपण साफसफाई केल्या, आपण सोबत सगळ्यांनी आपण पाहिलं की अतिशय चांगल्या प्रकारे साफसफाई केली आहे. आपण आज लेणीमध्ये बसलोय. आता स्तूप आहे, तो स्तूपामध्ये आपल्याला माहिती आहे हा एक चैत्य स्तूप आहे. या ठिकाणी चैत्य असा म्हणजे अनंत भिक्खू आहे त्यांचं, तो अनंत भिक्खूच्या वरचं स्तूप उभा आहे. आता हे चैत्यगुरु आहे. चैत्यगुरु म्हणजे कसं मेडिटेशन हॉल आहे, म्हणजे या ठिकाणी बौद्ध भिक्षू बसून ध्यान साधना करायचे, त्या प्रकारचं स्तूप म्हणजे आपल्याला माहिती बुद्धाचं प्रतीक आहे. हे चैत्यगुरु आहे. तर आपण इथे पाहू शकता, या लेणीमध्ये वैशिष्ट्य काय आहे, तर इथे पिंपळापुरीची कमान आहे. त्यानंतर इथे जे आपलं जे भारतरत्न जो हे देतात, अवॉर्ड देतात, पुरस्कार, तर तो जी कमान आहे, धम्मचक्र ते अशोक चक्र बोलतात त्याला, आणि ते पिंपळापुरी कमान आपल्याला तिथे पाहायला मिळते. तसेच उजव्या हाताला आपल्याला बोधिवृक्ष आहे, म्हणजे पिंपळ वृक्ष आहे, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली, तर ते बोधिवृक्ष आहे. म्हणजेच काय की ही लेणी सुद्धा इंडियन म्हणजे वर्जियन काळातली ही लेणी आहे. तर त्या ठिकाणी कुठलीही मूर्ती उपलब्ध नसून या ठिकाणी जे प्रतीक आहे, जसं धम्मचक्र, बोधिवृक्ष, स्तूप, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला हे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण या ठिकाणी उपस्थित झालो आणि आपण सर्वांनी श्रमदान केलं, आणि पहिलं जे दृश्य होतं त्या ठिकाणी चैत्यगुरूमध्ये, आता दृश्य आहे खूप अगदी मनाला प्रसन्न करणार आहे. म्हणजे आपण असं काही करतो की जिथे आपण नुसतं उभं राहू शकत नाही, तिथे आपण निवांत तासभर बसून मोकळ्या मनाने श्वास घेऊन वंदना घेऊन बसू शकतो. तर आपलं ते कार्य आहे. संतोष, आता काय ना? हां, तर मी संदीप सरला येऊन दिली, त्यांनी त्यांचे विचार मांडले. मी संदीप पवार, असिस्टंट प्रोफेसर. आज MDCPRच्या माध्यमातून 48वी कार्यशाळा संपन्न होत आहे. यापूर्वी जी बेडसेल लेणी झाली कार्यशाळा, त्या कार्यशाळेला सुद्धा मी होतो. बऱ्याचशा कार्यशाळा मी MDCP मार्फत केलेल्या आहेत. त्या मार्फतच मला बऱ्याचशा लेणी समजल्या, म्हणजे प्रत्यक्ष वाचून समजण्यापेक्षा तुम्ही असा कार्यशाळेच्या माध्यमातून आलात तर तुम्हाला प्रत्यक्ष चैत्य काय किंवा चैत्य गवाक्ष काय किंवा त्याच्यावरची असणारे धम्म लिपी काय किंवा त्यावरचे असणारे प्रतीक काय हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला वारंवार लेणीवर यावं लागेल. तर ते काम MDCPRच्या माध्यमातून दर महिन्यातून एक कार्यशाळा आयोजित होत असते. तर या कार्यशाळेतून मी सुद्धा शिकत आलोय, शिकतोय, पुढे शिकण्याची प्रक्रिया चालू आहे. तर सातवण ह्या जुन्नरमध्ये पुण्यभूमीमध्ये सातवण राजवटीचे 450 वर्षापेक्षा राजधानी केलेली आहे. ते या जुन्नर परिसरामध्ये आपल्याला 350
पेक्षा जास्त लेणी आपल्याला बघायला मिळतात. तर थेरवादाचं एक प्रमुख केंद्र म्हणून आपल्याला या लेणीकडे बघता येतं. तर थेरवादाचं प्रतीक म्हणजे आपल्याला सुरुवातीला बुद्ध प्रतीकाच्या स्वरूपात पूजले जात होते. तोपर्यंत कुठलीही बुद्धाची मूर्ती स्थापित किंवा प्रस्थापित नव्हती, उपलब्ध नव्हती. तर सुरुवातीला आपल्याला चैत्य स्तूपाच्या माध्यमातून आपल्याला बुद्धांचं रूप ते बघायला मिळतं. तर हा स्तूप आहे अगदी आखीव रेखीव म्हणजे कारल्याच्या नंतर बेडसे भाजे इथे सुद्धा आपल्याला स्तूप बघायला मिळतो. इथे हा गजब पृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या म्हणजे तुम्हाला महामायाला स्वप्न पडलेलं तर बुद्धांना हत्ती तर तो हत्तीचा आकार ते गजपृष्ठाकारात म्हणजे ही लेणी गजपृष्ठाकार आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर या लेणीचं बांधकाम करताना या त्या कारागिरांना तत्कालीन कारागिरांना इथे सफिशियंट वाटली नाही ती लेणी करताना, त्याच्यामुळे ते स्तंभ त्यांनी तयार केले नाही. जे स्तंभ काही करून अष्टकोनी असतात, अष्टशिलाचे प्रतीक म्हणून ते अष्टस्तंभ असतात. त्या स्तंभावर कदाचित चित्रकला केलेली दिसून येते, पण इथे तसं काही दिसत नाही. ते अर्धवट अवस्थेत आपल्याला ते दरवाजातूनच तुम्हाला समजेल की ही लेणी अर्धवट अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. तर सुरुवातीला हा स्तूप तर बुद्धांचा म्हणजे प्रतीक म्हणून आपण स्तूपाकडे बघतो. अंड मेधी त्या हंडिका छत्रामुळे याच्यातली गायब झालेली आहे. तर सुरुवातीला तुम्हाला चित्तगवक्ष आकाराचा हा प्रवेशद्वार तर स्वच्छ प्रकाश यावा म्हणून लेणी क्रमांक अजिंठाची वेरूळची लेणी आहे तिथे सूर्यप्रकाश येतो. त्याच्याच धर्तीवर त्याच एक स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवून आता कसं जेव्हा ते ऊन आला होता जो पडला होता प्रकाश तो विशिष्ट अशा त्या कालखंडामध्ये महिन्याच्या वर्षाच्या याच्यामध्ये तो सुद्धा इथे येत असेल येतो म्हणजे आता तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे कारण तो एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून या जम्बूमध्ये बुद्धांची प्रतिमा साक्षात सूर्य सुद्धा किंवा ते किरण आहेत ते सुद्धा नतमस्तक होतात. हे आपल्याला त्या तत्कालीन कारागिरांकडून ते त्याच्या कारागिरीतून आपल्याला माहित पडतं. तर सुरुवातीला आपल्याला या कमान आहे ती पिंपळाच्या पानातल्या आहे म्हणजे ते सुद्धा एक प्रतीक आहे. बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले ते पिंपळाच्या झाडाच्या पानात म्हणजे ते एक प्रतीक आहे. त्याचबरोबर आपल्याला अशोक चक्राचं ते सुद्धा एक कोरीव काम केलेलं दिसतं. त्यानंतर बोधी वृक्ष ते सुद्धा कोरीव काम केलेलं दिसतं. ते सुद्धा एक बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याचं एक ते प्रतीक आहे. त्याचबरोबर आखीव अशी फुलाची डिझाईन सुद्धा आपल्याला ती बघायला मिळते. तर पूर्वीच्या वेळी बघा किती प्रगत आपले पूर्वज होते. त्यांचा वारसा आपल्याला असा दर महिन्यातून आपण लेण्यावर आलो तरच हा वारसा टिकेल. तर त्यासाठी दर महिन्याच्या कार्यशाळेत तुम्ही आलं पाहिजे तरच हा वारसा टिकेल. आज आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण लेणीची साफसफाई केली. बरेचसे माझ्यासारखे बरेचसे नवीन इथे सदस्य आलेले आहेत. प्रत्येकाने आलं पाहिजे. ऍक्च्युली आता तुमचं दोघं मी थोडंसं बरोबर तुमचं ऍक्शन करतो नंतर महावरचा पोषण सगळं समजून लागेल आणि मग तो नंतर खालचं बदलावर परीक्षित आपण थोडंसं आता सरांनी सांगितलं की काम अर्धवट सुटलेलं आहे त्याच्यात थोडंसं एक प्रकाश टाकतो. संतोष सरांनी आपल्याला नेहमीप्रमाणे प्रस्तावना आहे थोडक्यात दिली. त्याचं काय मी चप्पल वापरतो चप्पल घेऊन चप्पल डॉक्टर तर आता सरांनी काय की अर्धवटचं काय आता इथे आपण बघतो खूप वर पूर्णच आहे पण खाली मात्र हा अर्धवट आहे. खाली जी वेदिका पट्टी ती पूर्ण राहिलेली आहे. तर ह्याचं कारण आहे की आपण जसं घरात एखादं काम काढतो आणि आपला पैसा संपतो म्हणजे आपल्याला करायचं असं भरं मोठं आपण जर बजेट पण केलं तर पण आहे त्यावेळी वेळ जातो किमती वाढतात आणि मटेरियल कमी पडतं किंवा त्याचं आणि आपण मग काय करतो हातून मध्ये ऍडजस्टमेंट करतो. तर ही ती ऍडजस्टमेंट मग यांनी काय केलं ही वेदिका पट्टी तुम्ही पाहिजे पूर्ण आहे एकदम परफेक्ट आहे 100%. त्यात कुठे कमी नाही जास्त कम्प्लीट कारण हा समोरचा भाग आहे. आपण घरी पण तेच करतो जे दिसणार आहे जे वापरायचं आहे ते आधी करून घेतो पैसा कमी पडल्यानंतर आणि जे लागत नाही किंवा नंतर करू शकतो त्या गोष्टी आपण ठेवतो. तर तोच हा प्रकार आहे. हा इथे त्याने हा भाग सोडल्यामागे कारण आहे की याला सुद्धा वेदिका पट्टी करायची आहे ही होऊ शकते असते. याचं सेकंड फेज मध्ये काम आहे. एक रफली तोडलं तर स्तूप बनवताना काय करतात हा पूर्ण पॅक पोर्शन असतो. आधी तो एक चौरस बॉक्स तयार करतात. याचे उदाहरण कोणी पाहिलं असेल कुठल्या लेणीमध्ये कोण सांगेल? अजून पुढामध्ये तर आधी तो बॉक्स करून एक रस्ता बनवतात दोन्ही साईड आणि चौरस ठेवतात. मग चौरसला नंतर गोलाई दिली जाते. गोलाई आता हे जे छेडी आजूबाजूचे गाव दिसत आहेत या याच्यामध्ये गावामध्ये फरक आहे. या गावामध्ये फरक आहे. त्या गावाचे 3-4 स्टेजेस असतात फेज असतात. एक रफ माणूस येतो मोठे मोठे गावावर निघून जातो. दुसरा येतो त्याला सेकंडरी गाव मारून जातो. तिसरा येतो तो अजून वेगळ्या पद्धतीने ह्याच्यात आणि ह्याच्यात सुद्धा फरक आहे. हे स्टेज वेगळी ही स्टेज वेगळी ही फायनल स्टेज आहे. म्हणून हा इकडून इकडचा प्रोसेस फायनल स्टेज मध्ये ते आता त्यांनी ह्या लेवलचा टाकली
आता सर मागाशी म्हणाले की इश्यू असतो म्हणून. आता ही जी फट आहे ना ही त्या काळापासून आहे. यांना खांबही करायचे असतील पण हे आडवी लाईन आल्यामुळे खांब होऊ शकत नाही, ते तुटतात. मग त्यांनी शेवटी त्यांचं कंट्रोल केलं आणि त्यात तेवढं धावलं. आणि हा पहाड अजून म्हणजे डोंगर कोरण्यासारखा पण तो केला नाही. तर हेच एक कारण आहे की ती आडवी लाईन आली. ही जर उभी लाईन असते तर काही प्रॉब्लेम नसता. ह्याचं उदाहरण कुठे अजून किशोर सांगते असंच आपला बुद्धलिंगाच्या स्तूपाच्या तिथे मोठी गळी अशी आहे आणि ती भयंकर मोठी आहे. मग त्याने त्याचं ते पाण्याचं जे आहे ते स्तोत्र खाली सोडलाय आणि ते बाहेर सोडलं कारण आतमध्ये पाणी साठतं. तर या अशा आहेत अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत की लेण्यामध्ये त्यांनी लेण्या सोडल्या नाहीत मग त्यातून मार्ग काढलाय. तसं आपण घरात सुद्धा आपली गल्ली लहान असेल तर आपण मग काय करतो त्यानंतर झाड काही ठेवत नाही. तर म्हणजे घर बांधताना किंवा महाल बांधताना म्हणजे काही शास्त्र त्याच टेक्निक तसंच वापरलं जातं. ही त्याच्यावर कळलं जातं तुम्हाला. सरांनी मला गजब प्रश्न सेम कंडिशन आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा अजून आता तुम्हाला दिसेल की ह्याच्यावर रंगरंगोटी असायची, याला कलर असायचा. आणि जिथे नसेल काही तर इतकं कुळकुळीत आहे ना तुम्ही हाताला तिकडे मऊपणा आहे जर दिसत नसेल तर असा मऊपणा कुठं कुठं जाणवतो आपल्याला. शिवनेरी अजून बघा अजून एक असं स्तूप आहे ज्याला कमीच पोर्शन पण हा चटकतो. लेण्याद्री नाही काय कोंढाण्याची आहे ना. कोंडा लेणी पाहिजे स्तूप तुटलेला आहे सगळा. बॅक साईडला गेला तर तिथे एक अशी जागा आहे अक्षरशः प्लेन आहे. तिथे साधा वर्ण सुद्धा नाही की टोचल्याचा तिथे प्लेन भाग आहे. त्याच्यावर तो स्तूप कितीतरी सुंदर असेल असा आपण अंदाज घेऊ शकतो. तर आता एक असं की सेकंडरी फेज थर्डरी फेज आणि नंतर कलर पुढे काम बाकी सरांनी सांगितल्याप्रमाणे. आता सरांनी म्हणाले की हेच म्हणाले की वरती छत्रावली होती मिशन करत वरती गेले होते प्रत्यक्षदर्शी कोण आहेत वरती गेलेले वरती काय काय पाहिलं तुम्ही. खड्डा कशासाठी असतो. छत्रवली कशी कुठे पाहिजे आपण लाकडाची छत्रवली इनबिल्ट कुठे आहे सॉरी इनबिल्ट कुठे आहे म्हणजे ती लाकडाची नाही पण ती पूर्ण दगडाची. शिवनेरीला अजून कपीची आहे ना टच केली आहे ना. जर दगडाची असेल तर टच केलेली असेल लक्षात ठेवा. आणि दगडाची नसेल लाकडाचं हे पण गॅप असतो. अजून आपली विद्यापीठ लेणी तिथं पूर्ण स्ट्रक्चर दगडाचं लाकडाच्या ते मुद्दाम तुम्हाला उदाहरण का देतोय कारण जितकं लेणं तुम्ही जास्त फिरणार ना